अंबरखाना सर्वात मोठं कोठार होतं. हे पूर्ण भरून टाकायचे, लाईक वर्ण पूर्ण या होल्समधून सोडायचे धान्य आणि हे पूर्ण भरून टाकायचे. आवाज असा घुमतोय, पूर्ण रिकामी आहे ना, तर असं इकडून स्लोपिंगचे आपल्याकडे. त्यानंतर वनस्पती वापरायची फ्लोरिंग. हे दरवाजे बंद करायचे. दरवाज्यांना गुळ चुन्याने सिमेंट गुळ चुना आणि त्यानंतर इथून धान्य याचा जो चार्ज आहे ना, त्या विंडो चेक करायचा. इकडे पहा, त्याच्यावर चेक ही स्टेप जिंकते ना, 3 महिने 6 9 1 वर्ष टॉपची भरली ना की फुल लावू शकतो. या 4 स्टेज मारायचे. त्यानंतर वरच्या गुळ बंद करायचे. गुळ चुन्याने सील करायचे. उतार आणि दाब प्रेशरने बाहेर येतो. जितका जरुरी आहे तो घेतला ना की गुळ बंद करायचे. त्यामुळे धान्य सुरक्षित, वापर सुरक्षित, शत्रू चोरी करू शकत नाही, धान्य खराब होऊ शकत नाही, एअरटाईट असते. 17,000 खंडी कॅपॅसिटी, 34,000 टन कॅपॅसिटी. मुख्य पीक तांदूळ आहे ना आमच्याकडे, उगण नसल्यामुळे. त्यामुळे जनतेकडून जो कर येतो तो तांदूळ. काय हवा सुटली, धुकं धुकं एकदम. आणि हवा आमच्या भागात इकडं वरी म्हणतात. वरी म्हणतात. भगर इकडं म्हणतात. मराठवाड्याच्या पुढं मराठवाड्या वगैरे तर वरी म्हणा. वरी म्हणा आणि नाचणी. हे सर्वात कमी कॅपॅसिटी, कारण सर्वात कमी करतात. त्यामुळे इमर्जन्सीला तो खायचा, नाही तर नेहमी घेतो तांदूळ. हा तांदळासाठी एवढा मोठा. 10,000 टन 6,000. 50 बोललो ना. ते वरी राहायचे आणि ते नाचणी. किती मोठी कॅपॅसिटी. फिरून झाल्यावर बाहेर जाऊया आणि बाहेरचं बघूया. चल, इथे बिबट्या वगैरे दिसतात, लाईक बर का. विशालगडाकडे पावनखिंड तर माहित आहे ना. तर पावनखिंडीला मार्ग जातो हा. 2 दिवस लागतात इकडून चालत जायला. महाराजांनी ते 8 प्रहरांमध्ये 38 किलोमीटर पावनखिंड. रोडने 45 किलोमीटर. आता कुठे तिकडे तर 65 लाख रुपये गुंठा घेतला बरं का. आणि 16 करोडचा तिथं फार्म हाऊस बांधला. हा, असे गडावर 45 बुरुज आहेत. एकमेकाला सावधान करायचं शत्रूला पाहिल्यानंतर. त्यामुळे आपले मेन इन्चार्ज सावधान होऊन आक्रमणाची ऑर्डर देतील. आणि त्यावेळेला तोफेने आक्रमण होईल. त्यामुळे दुतोंडी बुरुज असे 45 बुरुज आहेत. हे किल्ल्यावर जितके असतात तितकं गडाचं संरक्षण फास्ट होतं. त्यामुळे हा बुरुज आहे बरं का. जागोजागी बुरुज दिसतात आपल्याला 300 पावलांच्या अंतरावर बरं का. जाणार आहे काय? गडावर आल्यानंतर तिथं आराम करायचे ना, तो सज्ज. हा, म्हणजे राजांची आरामाची जागा. ही राजांची गुप्त चर्चा मस्त. शिवराय संभाजीराजे पन्हाळ्यावर आल्यानंतर जिथं थांबायचे. शिवराय संभाजीराजे एकत्र आले 3.5 वर्षानंतर पन्हाळ्याला. तर ज्या ठिकाणी भेटले ती ही जागा आहे. त्यामुळे महत्त्वाची जागा. त्यानंतर राजे इकडून रायगडला गेले आणि राजांचं निधन झालं रायगड. तर शेवटी भेट इथं झाली म्हणून महत्त्वाची होती. संभाजीराजांना उशिरा समजलं. त्यावेळेला संभाजीराजे पन्हाळा सोडून रायगडकडे रवाना झाले बरं का. 12व्या दिवशी. 11 दिवस माहिती नव्हतं. त्यावेळेपर्यंत तिथं राहिले संभाजीराजे. गडावरील सर्वात उंच जागा की जिथं संभाजीराजांचे प्लॅनिंग्स असो किंवा शिवरायांचे प्लॅनिंग्स असो झालेले आहे.
म्हणून ही खलबत रूम महत्वाची. मधली हा प्लॅनिंग होतं ना, डिस्कशन खलबत. इथं या ठिकाणी. किल्ल्याची पूर्व दिशा. तो राईटला डुप्लिकेट पन्हाळा आहे. हा नकली पावन आणि हा डावीकडे दिसतो तो वारणा एरिया, वारणा परिसर म्हणतो. हा डमी किल्ला आहे की लाईक शत्रू आल्यावर ह्याच्यावर हल्ला करतील असं. चार